सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. अंपायर आपण देखील जायचंय अजय पाटील. दोन्ही अंपायर सज्ज झाल्यात. शेवटची अंतिम मॅच आणि शेवटच्या अंतिम मॅच मध्ये दोन्ही अंपायर देखील सज्ज, दोन्ही संघ देखील सज्ज. अगदी प्रेक्षक वर्ग देखील या मॅच साठी देखील भरपूर मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय. कारण नांदकर संघ अजून देखील नांदकर गाव संपूर्ण जागतोय. कारण गावाची मॅच, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर कोणतंही गाव रात्रीच्या मॅच मध्ये झोपत नाही. अगदी अनेक प्रेक्षक सध्याच्या घडीला मैदानावरती देखील आहेत. नक्कीच वेगवेगळ्या कट्ट्यावरती, अगदी दोस्ती कट्टा, अलिबाग कट्टा, वेगवेगळ्या कट्ट्यावरती चर्चा सुरू आहेत. अगदी मॅच देखतात युट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं देखील वेलकम आहे. राया संघ, राया देखील झोपला नसेल. भरपूर दिवसानंतर राया संघ देखील आपल्याला भिवंडीमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांचा प्रेक्षक वर्ग भरपूर मोठा आहे. अगदी युट्यूबवरती कमेंट्स देखील त्यांच्या भरपूर येत आहेत. ऑल द बेस्ट त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर सारे येत आहेत. सो तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचला सुरुवात करूयात. गोलंदाज झालाय सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल, पहिला चेंडू, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात की चेंडू लाईन सोडून चाललाय. अपील जोरदार होती परंतु विश्वास त्या अपील मध्ये नाही आहे. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चांगली सुरुवात टीम आरसीसी राया संघाची. टीम विहान स्पोर्ट्स नांदकर आपल्याला पाहायला मिळते. अगदी राकेश पाटील फॅम टीम आहे. रिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे ओनर आहेत. अगदी BC4 फॉर्मॅटमध्ये देखील त्यांचा संघ पाहायला मिळतो. स्विच हिट केलाय, फटका चांगला, गॅप देखील आहे. अगदी थंड वातावरण आहे. थंड वातावरणामध्ये थंड डोकं ठेवणं गरजेचं आहे. कारण डोकं गरम आहे, मॅच गरम आपल्याला पाहायला मिळते थंडीच्या वातावरणामध्ये. कारण क्वालिफाईंगची मॅच टॉप 8 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. कारण आत्ता अगदी पाहायला गेलं तर एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट झाली. एका धावेनं ऑफ द मार्क टीम नांदकर संघ. ऑफ द मार्क बॅट्समन मोरेश्वर सुतार. यावेळेस देखील खोलवा टप्पाचा बॉल, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एका धावेनं धावफलक 2 या अंकावरती. 1:41 मॅचला सुरुवात झाली होती. गोलंदाज सज्ज अप्पू कुगळे. यावेळेस स्टेप आउट झाला. सर डाऊन द ग्राउंड. फटका चांगला, लॉंगनला खेळाडू आहेत. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि 2च धावा, 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच एक गोष्ट सांगावी आवडेल मला सुद्धा. टीम राया संघाचा जो खेळाडू आपण एक पाहतोय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणि नक्कीच मी काल गेल्या 3 दिवसापासून एक गोष्टीचा उल्लेख करतोय की क्रिकेट या गोष्टीला अगदी वयाची मर्यादा नाही आहे. अगदी वय लहान असेल तेव्हा आपले स्वतःचे आई वडील तुम्हाला बॅट हातामध्ये घेऊन देतात. तिथून जो क्रिकेटचा प्रवास सुरू होतो तो अगदी वयाची मर्यादा ओलांडत असतो. 90चे खेळाडू देखील पाहायला मिळतात. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. गॅप भेदला होता. एका क्षणाला वाटलं बॉल अडवलं जाऊ शकतं परंतु चेंडू वरती रफ्तार इतकी होती, गती इतकी होती, दिशा दिली गेली होती आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. नंतर धावफलकावरती धावा तब्बल 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती.
नक्कीच अगदी बाप लेखाची मुलगी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. तब्बल वय वर्ष 51. ग्रामीण क्रिकेट 40+ नाही आहे, 40+ सकाळच्या फॉर्मॅटमध्ये हे ग्रामीण रेग्युलर क्रिकेट पाहायला मिळते. आणि वय वर्ष 51 असलेला खेळाडू खेळपट्टीवरती रॉब तेजा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांचा मुलगा माईज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अगदी क्रिकेट ही अशी गोष्ट आहे, जेव्हा प्रीमियर लीग होतात गावच्या तेव्हा कुठे ना कुठे वेगळी गोष्ट असते. बाप बेटा समोर असतो, परंतु एका संघामध्ये आनंद असेल. गोलंदाज सज्ज, माईज, पहिला बॉल. यावेळेस दिशा दिली, या फटका चांगला, एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. या एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकताना 9 या अंकावरती. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज झालाय सज्ज, माईज आपल्याला पाहायला मिळतोय. आखुटपाचा बॉल पुल केलाय. रात्रीच्या माहोल मध्ये येतोय हा गरमागरम षटकार. केल्या जातील. 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 15 धावा. अगदी मी म्हणेन या क्षणाहून 50+ धावा झाल्या ना तर मॅचला मजा येणार आहे. परंतु अगदी महत्वाचा खेळाडू अक्षय थेटे उपस्थित नाही आहे. अगदी तो देखील मेगा फिनाले खेळण्यासाठी गेला. BC4 फॉर्मॅट मधनं मेगा फिनाले सध्याच्या घडीला सुरू आहे. परंतु इथे ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. ती सिटी पूल आहे, परंतु इथे ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळले जाणारं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळते. गोलंदाज झालाय सज्ज, पुढचा बॉल. जबरदस्त फटका आला होता, त्यानंतर वापसी केली आहे का? एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. अगदी डायरेक्ट हिट झालं असतं, परंतु बॅकअपला खेळाडू दूरवरती होता. लेगबायच्या रूपानं 2 धावा. या झेंडूवरती कंप्लीट. 2 धावेनं धावफलक 17 वरती. अनेक प्रेक्षक वर्ग नानकर संघाचा देखील जोडला जातोय, राया संघाचा देखील जोडला जातोय. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही गाव झोपलं नाहीये, क्रिकेट प्रेमी झोपले नाहीयेत, कारण गावाची मॅच आहे. झोप कशी येईल? जेव्हा गाव जिंकतो तेव्हा एक वेगळा आनंद, वेगळी ऊर्जा, आणि जेव्हा गावाचा संघ खेळत असतो तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रेक्षक देखील येत असतात. परंतु सध्या चांगला चेंडू आहे का? येस, डॉट बॉल. धावफलक स्थिर 17 या अंकावरती. 17 ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 षटकांचा सामना. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे. यावेळेस बघा सुपला शॉट, परंतु मिसटायमिंग झालं. विकेटचं पतन. अगदी लागतोय धक्का क्रमांक पहिला टीम विहान स्पोर्ट नानकर संघाला. अगदी उल्लेख करत होतो, प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे घेतली गेली आहे. हे प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता, रायाचे प्रेक्षक आहेत. अगदी थंडी कडाक्याची आहे, परंतु या इतक्या थंडीमध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग नाचतात, जल्लोष साजरा करतात. त्यांना माहिती आहे विकेट गेली आहे. महत्वाची विकेट. बॅट्समन मोरेश्वर सुतारला माघारी परतावं लागलंय. आणि अगदी मॅच मध्ये आता मात्र आपला दबदबा निर्माण करेल का टीम RCC राया? विपक्षामध्ये टीम विहान स्पोर्ट्स नांदकर. गोलंदाज सज्ज, माईज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती खेळाडू कक्षाच्या एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर संकेत दळवी. संकेत आला, संकेतला मारावं लागणार.
पहिला बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन, बीट केलं बॅट्समनला. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 17 आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू अगदी मी म्हणेन की बॅट्समन साठी संधी होती. हा खराब बॉल होता, परंतु अगदी विचार केला तर मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आला आणि चिंतेत आहे टीम नांदकर संघ. आपण डगआउट पाहिलं टेलिव्हिजन स्क्रीन वरती. आणि बघा, जर टॉप 8 मध्ये कोणता तरी एक संघ क्वालिफाय होईल, तुम्हाला 14 तारखेला ठीक 4 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. तुमचा सामना टीम जय हनुमान चौदरपाडा संघासमोर असेल. जो कोणता संघ मॅच जिंकेल, टीम RCC राया असेल की टीम विहान स्पोर्ट नांदकर, त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना टीम जय हनुमान चौदरपाडा आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये चौदरपाड्याचा चांगला खेळ, पहिलीच मॅच. अगदी एका क्षणाला वाटलं की पिंपळगर संघ घेऊन जाईल ती मॅच, परंतु कमबॅक केलं आणि मॅच कुठे ना कुठे फसली गेली आणि मॅच जिंकली टीम चौदरपाडानं आणि टॉप 8 मध्ये क्वालिफाय झाली आहे पहिला संघ. त्यानंतर स्वयं 11 बंदर पाखाडी संघ देखील टॉप 8 मध्ये आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाणार आहे. नक्कीच, कारण अगदी वेट केला संकेत दळवीनं, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती येणं गरजेचं. मयूरला मोठे फटके खेळणं गरजेचं. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट, फटका डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू लॉंगॉनला. अगदी लॉंगॉन आणि लॉंग ऑफच्या मधोमध साईड स्क्रीन आहे, त्याच्यावरती त्याच्या अगदी समोर चेंडू उचलला जाईल, फेकी केली जाते एक सिंगल. मी उल्लेख केला देखील की अगदी मोठ्या फटक्यांची गरज, संकेत दळवीला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस बघा दिशा दिली आहे, फटका चांगला आणि बॉल थांबणार नाही, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. संकेत दळवीचा क्लास, चौकार. शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. टीम चेरोबा कोण बी, विपक्ष टीम जय हनुमान सरवली बी. एका बाजूला हेमंत कराळे तर दुसऱ्या बाजूला मोनिश पाटील. त्यानंतर शेलूमाता वळ बी, विपक्ष टीम जय दुर्गा सुरई. आपण देखील वेळेवरती रिपोर्ट करा. यानंतर या चेंडू नंतर पुढचा शेड्यूल पोहोचू. यावेळेस काय घडलंय, लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव, एका धाव्यानं धावफलक 24 धावा. पहिली मॅच चेरोबा कोण बी वर्सेस जय हनुमान सरवली बी. त्यानंतर शेलूमाता व बी जय दुर्गा सुरई. त्यानंतर गावदेवी अंजूर विपक्ष जय झोटिंग देवरुंग. यावेळेस खोदून काढला फटका चांगला, एक सिंगल, फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 25. तिसरी मॅच टीम गावदेवी अंजूर विपक्ष जय झोटिंग देवरुंग. त्यानंतर चौथी मॅच श्री गणेश भरोडी, हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील यांच्या विपक्षामध्ये गावदेवी बेहळे, बंदे में दम केतन मुकादम यांचा संघ. यावेळेस बाटना लॉफ्टेड फटका, फटका चांगला, चेंडू जाईल निघून लांग ऑफ, सीमारेखा पार. येतोय हा आणखीन एक चौकार. आणि उद्याच्या दिवसातील शेवटचा सामना, खुर्सी की पेटी बांध लीजिए. 2 संघ अगदी GCA गटामध्ये इन्फॉर्म संघ दिवा स्पोर्ट दिवा, त्यांच्या विपक्षामध्ये सुमित कुमार केवनी दिवे. कुठेही जाऊ नका, उद्याचा शेड्यूल फुल पॅक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी GCA मधनं एक गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतील. चेरोबा कोण बी विपक्ष जय हनुमान सरवली बी
शेलू माता व बी विपक्ष जय दुर्गा सुरई, गावदेवी अंजूर विपक्ष जय झोटिंग देवरुंग, श्री गणेश भरोडी विपक्ष गावदेवी वेहळे आणि त्यानंतर दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष सुमित कुमार किवणी दिवे. सो सर्व संघांना विनंती आहे आपण अगदी वेळेवरती रिपोर्ट करा, कारण आपण जर वेळ अगदी योग्य पाळाल तर कुठे ना कुठे ही स्पर्धा एक चांगली पार पडली जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे 30 मी उल्लेख केला होता 50+ एक चांगला टोटल असेल. 30 बनलात अगदी तिसरं षटक मार्गस्थ आहे. अरमान आपल्याला पाहायला मिळतोय. सराबाटना लॉफ्टेड फटका लंग आपला खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरनं जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा ॲक्युरेट थ्रो. बघा हा थ्रो फार का आपल्याला बरेचसे खेळाडू असतात जो हा थ्रो फेकू शकत नाही आहे, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. धावफलक 32 गोलंदाज तयार अरमान. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, हवा तसा बादच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव दरम्यान कंप्लीट केली गेली आणि 1च धाव एकापेक्षा जास्त नाहीये आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 33 धावा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू अगदी वेळेवरती तुम्ही आहात. तब्बल तुम्ही 17 मिनिटे घेतली आहेत. टीम RCC राया संघ जे 2 मिनिटं एक्स्ट्रा असतात ते सुद्धा दिली आहे. सो त्या अनुषंगानं तुम्हाला हे षटक 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. भरपूर सारे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून, कारण थंडी भरपूर आहे कालच्या दिवसापासून वातावरणामध्ये बदल पाहायला मिळालाय आणि अनेक सारे प्रेक्षक वर्ग आहेत. कमेंट्स देखील भरपूर चांगल्या करतात, शुभेच्छा येतात आणि कमेंट्स अजून देखील चालूच आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना दिल्या जातात, अगदी राया संघ असेल किंवा नानकर संघ असेल. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार, जबरदस्त टोला येतो षटकार. यावेळेस फटका फसला गेला होता, परंतु 1-2 धाबा या चेंडूवरती झेल कंप्लीट केली असती. कुठे ना कुठे या 2 धाबा देखील रोखता आल्या येऊ शकत होत्या, परंतु मी उल्लेख केला होता शेवटचं षटक सुरू आहे. 41 धाबा, 41 रन ऑन बोर्ड. 41 धाबा धावफलकावरती. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल यावेळेस सराबाटना लॉफ्टेड फटका. चेंडू भरपूर उंच गेलाय, उंचच उंच, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणतीही चुकी त्यानं केलेली नाही आणि प्रेक्षक भरपूर खुश पाहायला मिळतात टीम RCC राया संघाचं, कारण पडली आहे विकेट, महत्वाची विकेट. बॅट्समन झालाय बाद
आणखीन एका विकेटचं पतन. धावफलकावरती धावा 41 पाहायला मिळतात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संकेत दळवी नॉन स्ट्रायकिंग एंडला अजून देखील पाहायला मिळतोय, परंतु बॅट्समन मयूर आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. चांगली नॉक त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. डॉट खेळला नाहीये, सिंगल डबलचा खेळ त्यानं चालू ठेवला. खराब चेंडूवरती उत्तम प्रहार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळाली. आता तो बॅट्समन बाद झाला. न्यू बॅटर अंकित दळवी पाहायला मिळतोय. गोलंदाज झालाय सज्ज. शेवटचं षटक सुरू आहे. अली आपल्याला चौथा चेंडू घेऊन पाहायला मिळतोय. अली पुन्हा एकदा अगदी समोर डावखुरा हाताचा बॅटर आहे. यावेळेस जबरदस्त टोला, परंतु यस इट्स अ क्लिअर षटकार. सत्तेचाळीस धावा. धावपलकावरती. बघा काय मॅच आणि प्रेक्षक वर्ग देखील आहे. नांदकर विपक्ष टीम राया आपल्याला पाहायला मिळत आहे. एक महत्वाचा खेळाडू सध्या तरी नाही आहे टीम नांदकर संघाच्या डगआउट मध्ये, अक्षय थेटे, परंतु त्या व्यतिरिक्त देखील त्याला देखील सांगून देतात की तुझ्या व्यतिरिक्त देखील मॅच होऊ शकते, कारण ग्रामीण क्रिकेट असा क्रिकेट आहे. अगदी भावेश पवारचा एक इंटरव्ह्यू आठवतो, त्याने सांगितलं होतं की पवन नक्कीच बाहेर जात होता, परंतु तो त्याच्या संघासोबत होता आणि अनेक मॅचेस गोरसेई म्हणूनच जिंकत आले, म्हणून गोरसेई बीच क्रिकेट इतकं पुढे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील फटका उडवलाय, चेंडू हवेत, बॉल सीमारेषा पार क्लिअर झालाय की नाही झालाय प्रश्न आहे. अंपायर सांगतात इट्स अ ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतील. 2 षटकारानं धावफलक मी उल्लेख केला होता. प्रेक्षक वर्ग अगदी टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. कॅमेरामॅन अप्रतिम वर्क भावेश भगत आपल्याला पाहायला मिळतात. 18 घंटे काम करतात तरी सुद्धा एनर्जी अजून देखील कॅमेरामॅन मध्ये देखील. हॅट्रिक होईल का अपील केली जाते, पंच सहमत नाही आहेत. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न संकेत दळवी करत होता, परंतु या चेंडूवरती धावा येस 2 कंप्लीट. बॅटकट लागली होती आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 55 धावा आणि टॉप 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी टीम आरसीसी राया संघाला बनवाव्या लागतील, त्या म्हणजे 56 धावा. अगदी मोठी बॅटल, कुठेही जाऊ नका, कारण नक्कीच मला देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही आमंत्रित केलं अगदी समालोचनासाठी. मी पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त करतोय. सो जशी मॅच सुरू होईल तसं आपण ऐकूया. आता ज्ञानेश्वरजी चिकणे अगदी याच विभागातील कवी मनाचे समालोचक, कविता देखील त्यांच्या अप्रतिम, समालोचन देखील अप्रतिम. सो ऐकूया पुढच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरजी चिकणे सरांचा आवाज. थँक्यू.
थँक्यू सो मच साहिल शेळके. अगदी गोड आवाज. आणि या भिवंडी विभागामध्ये खरं तर भाषेवर प्रभुत्व अगदी SK एंटरटेनमेंट नीट अँड क्लीन टेलिकास्ट आणि त्यानंतर 70-70 त्यांच्या माध्यमातून नेहमीच नीट आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. 3 दिवस आपल्या समालोचनाने नक्कीच ही स्पर्धा आपण गाजवलीत. या स्पर्धेचा बोलबाला महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या आवाजाचा बोलबाला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. यस साहिल शेळके यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी राजेश पाटील आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते साहिल शेळके यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. यस तर या ठिकाणी साहिल शेळके 3 दिवसाची जबरदस्त सेवा करून या ठिकाणी आमचा निरोप घेत आहेत. आपला पुढील वाटचालीसाठी आपल्या समालोचन कारकिर्दीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. सवेला दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. नानकर वर्सेस राया ही मॅच आपण पाहतात. अगदी आजच्या रजनीतील शेवटची मॅच आणि शेवटची मॅच बघणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांना, टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण पाहतायत बाळामामा चषक 2024 वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या स्मरणार्थ आयोजक जय सोनाई वडुनगर अँड राजेश दाखले पाटील. मॅच स्टार्ट. कामरान कुंगळे आणि अप्पू कुंगळे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज अक्षय कोळी. जिल्हा परिषद केंद्र शाळा वडुनगर एंड कडून पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू पायांवर आदळतोय. अपील होता तिथे भाईसाहेब मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल पूर्ण. काहीसा उशीर झाला स्टंप हिट करण्यासाठी आणि तिथे सिंगल पूर्ण करण्यात आली. सिंगलने धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. राया संघ आणि नानकर संघ दोन बलाढ्य संघ आहेत आणि या दोन बलाढ्य संघामध्ये आपण पाहतोय आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत.
खरं तर धावसंख्या 56 करायचे राया संघाला. टीम रायाचे पाठीराखे नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून अजून जागेत. राया संघाच्या पाठीराख्यांचे हार्दिक स्वागत. नांदकर संघाचे पाठीराखे झोपलेले नाही आहेत. अजून त्यांना वाटतंय की नांदकर संघ आपल्या या 55 धावा नक्कीच सुरक्षित राखेल. 56 धावा करू देणार नाही आहेत राया संघाला. मात्र जबरदस्त जबरदस्त बॅटल. गोलंदाज तयार अक्षय कोहली. शॉर्ट थर्ड मैंने पॉइंट एक कवर मिड ऑफ ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू इनर एज लागली. इथे मात्र पाहतोय आपण निष्प्रभ पूर्णपणे फलंदाज. कारण मोठा फटका मारण्याचा इरादा होता. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक या 4 षटकामध्ये अतिशय महत्त्वाचं असेल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन असं ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तेच तर्रार गोलंदाजी, लॉंग रनअप गोलंदाजाचं आपण पाहतोय. हाई चेंडू वेगवान होता. पुल केलेला हा पुल होता. चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षकाला चकून चौकार. क्षेत्ररक्षकाला संधी होती त्या ठिकाणी किमान काही धावा वाचवण्याची, परंतु त्याला बीट करून चेंडू जातोय चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या 5 वर पोहोचले. सामना रंगेल कारण राया संघ अगदी या 56 धावा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. आणि नांदकर संघाचा जर विचार केला तर नांदकर संघही या धावा सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करेल. रजनी क्रिकेटमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच एक दबाव असतो गोलंदाजावर. तो दबाव इथे गोलंदाज झेलेल का? परंतु सुरुवात झालेली आहे इथे राया संघाची. RCC राया वर्सेस विहान स्पोर्ट नांदकर अशी तुम्ही लढत पाहतायत. ओव्हर द विकेट गोलंदाज. वेगवान चेंडू लॉब केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. यस मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. अगदी दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय की झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावसंख्या यस 7 वर पोहोचते. मात्र यस बाउंड्री लाईन वर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. नाही, क्लिअर कट सेफ केलेला आहे. नक्कीच फिल्डिंग सेफ होती. सात धावा धावफलकावर लागलेले आहेत. एक महत्वाचा सामना तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मित्रो. वेगवान चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळून काढलेलं आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 वर पोहोचलेली. रजनी क्रिकेट वातावरण थंड आहे, मात्र गरमागरम क्रिकेट, गरमागरम मॅच इथे सुरू आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. हा चेंडू फुल टॉस आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा नो बॉलचा इशारा तर आलेला आहे. 1+1 मिळणार, कारण वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात आपण पाहतोय कुठे ना कुठे फुल टॉस बीमर टाकलेला होता. पंचांनी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. यस, चेकिंग केली जाईल. खरं तर फलंदाज पूर्णपणे स्विच झाला होता.
बीमर आहे की नाही याचा निर्णय पंचांकडून घेतला जाईल. पंच निरीक्षण करत आहेत आणि एस ऑनफिल्ड पंचांनी जो निर्णय घेतलेला आहे तो तिसऱ्या पंचांनी बरोबर ठरवलेला आहे. इथे बीमर नो यस आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि पुढील चेंडू ही फ्री हिट असेल. धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे. खरं तर हा सामना अतितटीचा होईल यात शंकाच नाही. शेवटचा सामना आहे. दोन्ही संघ अगदी हा सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत कारण दोन्ही संघ लढवई आहेत आपल्या आपल्या विभागातील. राया संघ आणि नानकर नावाजलेली नावं आहेत ही ओव्हर द विकेट. इथे मात्र पाहतोय आपण फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बघत राहतोय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जातोय चेंडू. षटकारासाठी 6 धावा. रेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि या षटकाराने धावसंख्या 16 वर पोहोचलेली. 56 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र 3 षटकामध्ये 40 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. टीम मिटिंग जास्त करू नका. उशीर झालेला आपल्याला. 3 षटक 18 चेंडू 40 धावांची गरज आहे. रात्रीचा खेळ चाले. आपण पाहतोय क्रिकेटचा हा खेळ अगदी जगभरात क्रिकेटला फुटबॉल नंतर जर बघितलं तर खूप ग्लॅमर आहे आणि हा ग्लॅमर टेनिस क्रिकेटमध्येही खूप आलेला आहे. आज क्रिकेटच्या माध्यमातून जर बघितलं तर रोजगार निर्मिती आपल्याला बरेचसे लोक म्हणतायत की क्रिकेटमुळे मॅन्स आवर वाया जाते. परंतु क्रिकेटचा एका बाजूने जर विचार केला तर क्रिकेटमुळे रोजगार निर्मिती होते. टी शर्ट, ट्रॅक, शूज, बॅट, बॉल, स्टंप, त्यानंतर डेकोरेशन असो दे, डीजे, चेंडू या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर कुठे ना कुठे रोजगार निर्मिती ही टेनिस क्रिकेटमुळे झालेली आहे. अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या क्रिकेटमध्ये सशुल्क वापरल्या जात आहेत. गोलंदाज तयार नेवालेकडून. इथे मात्र पाहतोय आपण स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टांवर चेंडू आदळतोय. फलंदाज या ठिकाणी होतोय पूर्णपणे निष्प्रभ. त्रिफळाचित. तर अतिशय वेगवान चेंडू थेट यष्टांवर आदळतोय आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर स्विच हिट मारण्यासाठी तुमचं फुटवर्क आणि चेंडूची निवड खूप महत्त्वाची असते. इथे मी तर म्हणेन रॉंग चेंडूची निवड केली होती फलंदाजाने. अगदी कुठलाही चेंडू तुम्ही स्विच हिटसाठी वापरू शकत नाहीये. अशा प्रकारे कामरान कुंगलेची विकेट या ठिकाणी महत्त्वाची विकेट आलेली आहे राया संघाची. मात्र नानकर संघाने 55 धावा करून ज्या 56 धावांचं लक्ष ठेवले त्यासाठी मयूर दळवीने 18 धावा केल्या. मोरेश्वर सुतारने 13 धावा केल्या. शेवटी अंकित दळवीने 12 धावा केल्या. चांगली धावसंख्या तर उभारलेली आहे रात्रीच्या सत्रामध्ये. मात्र ती धावसंख्या सेफ आहे की नाही येत्या 3 षटकामध्ये समजेल. शुभम जाधव इथे हा ट्रॅकर यस यष्टीरक्षकाने झेल घेतलेला आहे की नाही. इथे मात्र पाहतोय आपण यस पंचांचा इशारा. फलंदाज बाद. ब्रिलियंट कॅच.
असो 100% देणं आवश्यक असतं आणि इथे 100% यष्टीरक्षकाच्या माध्यमातून योगदान आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे शुभम जाधवला. कामरान कुंगळे त्यानंतर माहीच बाद झालेले. हा चेंडू जबरदस्त वेगवान चेंडू. कसोटी क्रिकेटचा जर विचार केला ना तर 1 ते 2 सत्र पूर्ण सामन्याचा चित्र बदलत असतात. वन डे क्रिकेटचा जर विचार केला तर 10 ते 15 षटकं नक्कीच पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असतात. T20 क्रिकेट 2 ते 3 षटकं सामन्याचं चित्र बदलत असतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर फक्त 1 ते 2 चेंडू नक्कीच सामन्याचं चित्र बदलत असतात. इथे 2 चेंडू बघा दुसऱ्या षटकाचे फेकले आणि दोन्ही चेंडूवर विकेट आली आणि सामन्याचं चित्र बदललेलं आहे. ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय चेंडूचा परंतु 2 धावा रोखू शकत नाही आहेत. 2 धावांनी धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. 56 धावा करायच्या आहेत. अजूनही 14 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. हे षटक आता मात्र खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे शुभम जाधवचं. टर्निंग पॉईंट षटक होईल या सामन्यामध्ये. हो इथे मात्र इथपर्यंत आवाज आला होता. यस यावेळी एज लागली बॅटची. यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. या षटकामध्ये यष्टीरक्षकाकडून 2 झेल. काय भन्नाट गोलंदाजी काय भन्नाट गोलंदाजी. गोलंदाज शुभम जाधवची. रात्रीचं सत्र आहे अगदी शेवटचा सामना खेळतोय. वातावरण थंड झालेले खेळपट्टी थंड झालेले मात्र आग या ठिकाणी नक्कीच लावलेली आहे. खेळपट्टीवर आग लावलेली आहे या सामन्यावर शुभम जाधवने. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग. भन्नाट गोलंदाजी शुभम जाधव ऑन अ फायर. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेले फक्त 2 धावा आलेले आहेत. या षटकातील आजच्या रजनीतील सर्वोत्कृष्ट षटक आपण पाहतोय शुभम जाधवचं. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. आय थिंक शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू ही पूर्ण फोर्सने टाकला जाईल. यस इथे मात्र बॅटवर चेंडू प्रॉपर येत नाहीये. चेंडू जरी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आला तरी मात्र एक सिंगल पूर्ण करण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 उर्वरित 12 चेंडूमध्ये करायचे आहेत अजून. सदतीस धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 37 धावा. परंतु हा टार्गेट तितकासा मलाही कठीण वाटत नाही कारण रजनी क्रिकेटमध्ये जर मागच्या 3 रजनींचा आणि आजच्या रजनीचा विचार केला तर कुठे ना कुठे चेसेबल स्कोर आहे. पाहू शकता व्ह्यू अगदी ड्रोन व्ह्यू या पूर्ण मैदानाचं पाहू शकता. स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी वडूनगर भिवंडी बाळामामा चषक 2024चं हे ड्रोन कॅमेरेमधील या मैदानाचा व्ह्यू. अगदी जर बघितलं तर हे मैदान या वडूनगर गावाची नथ आहे. नाकातील नथ जर काढली तर कुठे ना कुठे नाकाला आणि चेहऱ्याला सौंदर्य जास्त प्राप्त होत नसतं. तसं मात्र हे मैदान जर इथून काढलं तर नक्कीच थोडंसं सौंदर्यामध्ये फरक पडेल वडूनगर गावाच्या. धावसंख्या 19 उर्वरित 12 चेंडूमध्ये करायच्यात 37. जिल्हा परिषद केंद्रशाला एंड करून संकेत दळवी गोलंदाजी सुरुवात करेल. फलंदाज समोर तेजाला तेज दाखवावं लागेल. ऑफस्टिक सोडणारा चेंडू. मात्र यष्टीरक्षकाचं या सामन्यामध्ये जबरदस्त यष्टीरक्षण.
मोरेश्वर सुतार काय जबरदस्त यष्टीरक्षण करतो यष्टांच्या मागे. या अगोदरच 2 अप्रतिम झेल घेतलेले आहेत. हा चेंडू फुलटॉस आहे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. खरं तर मोठे फटके मारण्याचा इरादा होता फलंदाजाचा आणि इथून आवश्यकता आहे मोठे फटक्यांची. कारण जर उर्वरित धावा करायच्या असतील तर 5 ते 6 मोठे फटके येणं फलंदाजांसाठी आवश्यक आहे. बॉल टू बॉल आपण पाहतोय चेंडू कमी होत चाललेले आहेत आणि जो रिक्वायर रन रेट आहे तो वाढत चाललेला आहे. यावेळी मात्र स्ट्रॉक स्वीप. यस, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. इथे संगीत लावतायत की काय? आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र येते. गोलंदाज चेंडू खाली आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज या ठिकाणी जाईल परत पॅव्हेलियन मध्ये. आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मिस टाइम फटका झाला होता. बॅटची मोठी एज घेऊन चेंडू गेला होता गोलंदाजाकडे. गोलंदाजाने स्वतःच्या गोलंदाजीवर एक चांगला झेल पकडला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. तेजा आणि इफ्तिकार खेळपट्टीवर आहेत. गोलंदाज तयार संकेत दळवी. यावेळी मात्र चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. येस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र दुसरी धाव मिळू दिलेली नाहीये. इफ्तिकार वय वर्ष तब्बल 51, तेजा वय वर्ष 51. मात्र तेजा रॉफ काय जबरदस्त खेळाडू आहेत. फिटनेस अजूनही. इथे चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर. आम्हाला 45 झाली. 40+ मध्ये खेळता खेळता 2 फटके मारले, 4-5 धावा धावल्या की फुपाटा लागतो. इथे तेजाच्या कडे बघून नक्कीच त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. तेजाकडे बघून आता मात्र आम्हाला ट्रोलिंग केले जाईल आणि आमचा भेजा खाल्ला जाईल. धावसंख्या धावपलकावर लागते ती 30. अजूनही 29 झालेले आहेत. सॉरी, 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू संकेत दळवी. टर्निंग पॉइंट होतं दुसरं षटक सामन्याचं. हा चेंडू खोदून काढलेला आहे. चांगला चेंडू होता. अगदी परफेक्ट क्रीज मध्ये सोडला होता. सिंगल आली. डबलचा प्रयत्न झालेला नाहीये. यस, दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज मध्ये वळलेले आहेत. 30 धावा धावपलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने शेवटच्या षटकात करायचे 26. ह्या 26 धावा करून जर सामना जिंकून दिला तर हे दोन्ही फलंदाज हा सामना नक्कीच या सीझनच्या एंडपर्यंत विसरणार नाहीत. परंतु 6 चेंडूमध्ये 26 धावा करण्यासाठी खरं तर खूप मनाची तयारी लागेल. बॅट मिडल ऑफ बॅट बॉल घ्यावे लागतील आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवावे लागतील. खरं तर 70-30 असा सामना आहे. 70% गोलंदाजीच्या बाजूने आणि 30% फलंदाजीच्या बाजूने. हे 30%ना 100% मध्ये नक्कीच कन्वर्ट करावं लागतील.
कल्याण विभागातील जे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आले त्यासाठी जगन्नाथ पाटील अध्यक्ष कल्याण क्रिकेट असोसिएशनचे यांचा आपण आभार मानूया। त्यानंतर आमने लोणार विभागातील सन्माननीय MD शेठ मदन दत्तू जाधव यांचेही आभार मानूया। ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, कारण यांच्याच प्रयत्नामुळे या ठिकाणी संघ खेळण्यासाठी आले आणि GCHच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पार पाडत असताना ही स्पर्धा यशस्वी झाली। तर नक्कीच या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानूया। 1 षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता। गोलंदाज तयार साहिल जाधव आणि साहिल जाधवकडे जी व्हेरिएशन आहे ना, वाटत नाही 26 धावा होतील। पहिला चेंडू सोडून दिलेला आहे। बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजाला। मागची साहिलची जर गोलंदाजी बघितली तर इथे 26 धावा म्हणजे एव्हरेस्ट शिखर असं वाटते। इथे 26 धावा म्हणजे चंद्रयान 3 चंद्रावर लँडिंग होणे इतकं कठीण आहे। इथे 26 धावा म्हणजे अगदी समुद्रातून शिंपले काढून त्या शिंपल्यामध्ये मोती शोधणे इतकं कठीण आहे। पहिला चेंडू डॉट साहिल जाधव। 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता। गोलंदाज तयार। हा फुलटॉस चेंडू आहे, मात्र त्या ठिकाणी सीमारेषा क्लिअर करू शकले नाहीयेत फलंदाज। बाद होऊन परतावं लागेल। आणखी एक विकेट डाऊन। त्रीच्या सत्रामध्ये RCC राया हा संघ अगदी निष्प्रभ ठरला। 56 धावा करायच्या होत्या। पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या होत्या। उर्वरित 3 षटकामध्ये 40 करायच्या होत्या, मात्र त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये टाकला तो गोलंदाज शुभम जाधव। तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा देत 3 फलंदाज बाद केले आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली ती शुभम जाधवने। हा फुलटॉस आहे, मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेली नाहीये। आणखी एक फलंदाज बाद। जिंकते कोण आणि तिथे नाचतंय कोण ऑन स्क्रीन। मात्र हीच क्रिकेटची मजा असते मित्रांनो। धावसंख्या धावपळकावर लागलेली ती 30। उर्वरित 3 चेंडू आणि फक्त औपचारिकता। यस, पॅकर स्वतः बॅटिंगला आलेले आहेत। सुलतान कुंगळे, यस, मनोज पाटील माजी सरपंच नानकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मनोजी पाटील ऑल इज वेल आहे आपल्यासाठी। नानकर संघ अगदी RCC राया या बलाढ्य संघाला पराभूत करण्याच्या अगदी निकट आहे, जवळ आहे, फक्त 2 चेंडू दूर। फुलटॉस, मात्र इथेही प्रॉपर बॅटवर चेंडू नाही आहे, टायमिंग साधलेला नाहीये। सिंगल आली, सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बाद। क्या बात आहे। राया संघाने नक्कीच नानकर संघाला यावर्षी 2 वेळा पराभूत केलं होतं, मात्र त्याचा बदला म्हणू शकत नाही आपण, परंतु त्यांच्या मनाला समाधान वाटलं असेल की राया संघाला आम्ही या ठिकाणी
मोठ्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि बलाढ्य संघाला जेव्हा पराभूत करताना तुम्ही तुमचा आत्मविश्वास अगदी डबल टिबलने वाढलेला असतो. आत्मइच्छा, चिकाटी, त्यासाठी कष्ट, त्यासाठी तुमची प्लॅनिंग, त्यासाठी तुमचं लक, त्यासाठी नक्कीच तुमच्या मनामध्ये असलेली जिद्द खूप महत्त्वाची असते. इथे राया संघ शेवटच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला आणि आपण पाहतोय नांदकर संघाने आपल्या 55 धावांचं रक्षण केलं. शेवटचा चेंडू आणि याचबरोबर नांदकर संघ या अंतिम सामन्यामध्ये विजय ठरतोय. मेडन षटक टाकलेलं आहे साहिल जाधवने. अप्रतिम गोलंदाजी आणि अशा प्रकारे आपण पाहतो आजच्या दिवसाचा या ठिकाणी शेवट होतोय. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स दुसरं षटक हाताळलं होतं. 3 फलंदाज बाद केले 3 धावा देत. अगदी राया संघाला बॅकफुटवर ढकललं, पराभवाची चव चाखायला लावली असा शुभम जाधव.